देवेंद्र फडणवीस ने लातूर में सभा को संबोधित किया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लातूर नगर निगम चुनाव को लेकर आयोजित विजय संकल्प सभा में शिरकत की और जनसभा को संबोधित किया। अपने भाषण में मुख्यमंत्री ने राज्य सरकार की विकास योजनाओं का जिक्र करते हुए कहा कि लातूर शहर को आधुनिक सुविधाओं से जोड़ना सरकार की प्राथमिकता है। उन्होंने कहा कि सड़क, पानी, स्वच्छता और रोजगार जैसे मुद्दों पर सरकार लगातार काम कर रही है। देवेंद्र फडणवीस ने कार्यकर्ताओं से एकजुट होकर चुनाव में उतरने की अपील की और कहा कि नगर निगम में मजबूत नेतृत्व से ही शहर का तेजी से विकास संभव है। सभा में बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ता और स्थानीय नेता मौजूद रहे। मुख्यमंत्री के दौरे से नगर निगम चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मी और तेज हो गई है। ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, तो जो चौक आहे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि त्या ठिकाणच्या विकासाचाही प्रश्न आहे। आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, जिथे त्यांचा पुतळा आहे, तो भाग हा लातूरचा सर्वोत्तम भागच असला पाहिजे अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडी मंत्री आहेत। त्यामुळे त्याचं सर्वात उत्तम डिझाइन आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्याही संपवू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण आणि त्याची भव्यता ही देखील चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न आपण करू। पण त्याच वेळी ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता मागे अभिमन्यू भाऊ आले होते आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं रिंग रोडच्या संदर्भात। मला सांगताना आनंद वाटतोय, ऑलरेडी त्या संदर्भातला प्रस्ताव हा माननीय गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे आणि आता या लातूरला आम्ही रिंग रोड तयार करणार आहोत। म्हणजे हा सगळा मेजर ट्रॅफिक बाहेरून गेला तर या ठिकाणी आपल्याला लातूरचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो आपल्याला निश्चितपणे सुधारता येईल। नगरोत्थानमधनं 78 कोटी रुपये आपण रस्त्यांकरता दिलेले आहेत। या ठिकाणी जो काही विलासराव देशमुख मार्ग ते शिवाजी चौक असा जो काही रस्ता आहे त्याच्याही विकासाच्या संदर्भात आपण एक प्रस्ताव मंजूर केलाय। शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक मान्यता देतो। आपत्ती सौम्यीकरणाच्या अंतर्गत जे काही पुराचं पाणी शिरतंय त्याकरता 50 कोटी रुपये भिंत बांधण्याकरता आपण दिले आहेत। पीएम बस सेवेच्या अंतर्गत 20 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देतो। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं लातूरला आधुनिक करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। आज अर्चनाताईंनी या ठिकाणी सांगितलं ही जुनी मागणी आहे, आमच्या लिंगायत समाजाची जी रुद्रभूमी आहे त्या रुद्रभूमीच्या संदर्भात काही अडचणी आल्या आहेत। मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये या सगळ्या अडचणी या दूर करून कुठल्याही परिस्थितीत आमच्या लिंगायत समाजाकरता ही जी काही या ठिकाणी रुद्रभूमी आपल्याला द्यायची आहे ती रुद्रभूमी देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून करू आणि त्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे। आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आमचे संभाजी भैया, अभिमन्यू भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण लातूरला रेल्वेची कोच फॅक्टरी दिली। ही रेल्वेची कोच फॅक्टरी आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात मोठं काम चालू होत आहे। त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये मेट्रो आणि आपल्या ज्या अमृत भारत ट्रेन्स आहेत, वंदे भारत ट्रेन्स आहेत, त्याची निर्मिती तिथे होणार आहे। काही लोक प्रश्न विचारायचे इथे खरोखर काही होणार आहे का, आज ते जाऊन पाहू शकतात आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो पुढच्या काळामध्ये तिथे जे आपण प्लॅन तयार केले आहेत त्या प्लॅनमुळे किमान 10,000 आमच्या लातूरच्या तरुणांना त्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे।